हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 106 नंबरची गाथा चालली आहे। त्यात काय सांगितलं होतं तुम्हाला मी मोक्ष मार्गाची विशेषणं दिली आहेत किंवा मोक्ष मार्गाचे 8 नियम सांगितले। सम्मत्तणानजुत्तं चारितं रागदोष परिहीणं मोक्षसहवदिमग्गो भवाणं लब्धबुद्धीणं। काय सांगितलं? मोक्ष मार्ग कसा आहे? सम्मत्तणानजुत्तम, सम्यक्त्व आणि ज्ञानयुक्त आहे। दुसरं विशेषण दिलं चारितम, चारित्र हा मोक्ष मार्ग आहे। तिसरं रागद्वेषहीन, रागद्वेषाने रहित आहे तो मोक्ष मार्ग आहे। चौथं मोक्षाचाच आहे, मार्गच आहे, अमार्ग नाही, भव्यांनाच होतो आणि लब्धबुद्धीवाल्यांनाच होतो, अलब्धबुद्धीवाल्यांना नाही। आणि घेतलं शेवटचं क्षीण कषायवाल्यांना होतो, अक्षीण कषायवाल्यांना नाही। तर त्याच्या मागं सगळा भाव कसा लावायचा हे आम्ही झालं होतं वाचून, अजून एकदा शॉर्टमध्ये बघू आपण हे। तर 3 प्रकारचे एवकार घेतले त्याच्यामध्ये परवा दिवशी आम्ही। काय घेतले होते हो? की अयोग व्यवच्छेद, अन्ययोग व्यवच्छेद, अयोग व्यवच्छेद, नंतर अन्ययोग व्यवच्छेद आणि तिसरं अत्यंतायोग व्यवच्छेद। म्हणजे काय? विशेष्य आणि विशेषण यांचा संबंध दाखवून ज्याच्यावर जोर दिला गेला त्याच्या अनुसार हे एवकाराचे भेद झाले। जसं उदाहरण दिलं होतं, जीव ज्ञानमय आहे, म्हणजे जीवच ज्ञानमय आहे, जीव ज्ञानमयच आहे आणि जीव ज्ञानमय आहेच। ह्या 3 वाक्यामध्ये फरक आहे का एक आहे? मग कसा फरक आहे? तर जीव झाला विशेष्य, ज्ञानमय आहे हे झालं विशेषण। मग जेव्हा जीव ज्ञानमयच आहे असं आपण म्हणतो त्यावेळेस ते विशेषण त्याच विशेषणाला जोर द्यायचं आहे, अन्य विशेषणांना गौण केलं म्हणजे मुख्यता दिली त्याला, हे समजून घ्यायचं। काय म्हणले? जीव ज्ञानमयच आहे असं म्हणताना विशेषणाला एवकार जोडला, त्याला म्हणायचं असं म्हणा, विशेषण आहे ते, कर्म म्हणताना वेगळं होईल। मग तेच की, मग ते विशेषण झालं, कर्म कुठं होणार ना ते? मग कर्म कुठं झालं ते ना? ज्ञानमय आहे हे, ज्ञानमय हे विशेषण झालं, नाही येणार। मग मला सांगायचं होतं काय, जेव्हा जीव ज्ञानमयच आहे असं आपण लावलं त्यावेळेस इथं अन्य विशेषणांना गौण केलंय आणि याच विशेषणाची विशेषता दाखवली तेव्हा अयोग व्यवच्छेद झाला, अयोग व्यवच्छेद नावाचा एवकार झाला। विशेषणाला जेव्हा आपण एवकार लावलो तेव्हा अयोग व्यवच्छेद। दुसरं सांगितलं अन्य योग व्यवच्छेद। अयोग म्हणजे काय? याचा जीवाशी योग नसतो असं होणारच नाही, ज्ञानमय या विशेषणाचा जीवाशीच संबंध आहे। म्हणून अयोग, अयोगाचा व्यवच्छेद, ज्ञानमय या विशेषणाचा अयोग नसतोच म्हणजे जीवाशी त्याचा योग असतोच, असं म्हणायचंय, म्हणून अयोग व्यवच्छेद झाला। दुसरं अन्ययोग म्हणजे जीवाला जोडला आता एवकार, विशेष्याला जेव्हा एवकार जोडला, जीवच ज्ञानमय आहे, काय केलं होतं असं म्हणताना, जीवच ज्ञानमय आहे म्हटलं तर अन्य कोणी ज्ञानमय नाही हे सांगायचं आहे। त्यामुळं अन्य विशेषांचा व्यवच्छेद झाला, अन्यांचा योग होणार नाही
या विशेषणाबरोबर. म्हणून अन्य योग व्यवच्छेद म्हटलं. अन्यांच्या योगाला दूर करणं हे अन्य योग व्यवच्छेद. तिसरं क्रियापदाला लावलं, त्याला म्हणलं अत्यंतायोग व्यवच्छेद. म्हणजे अत्यंत अयोगाचा व्यवच्छेद. जीव ज्ञानमय आहेच. हां, म्हणजे नाही असं नाही तर आहेच. अत्यंत अयोग व्यवच्छेद. मग ह्या तिन्हीमधलं कुठला योगकार आपल्याला उपयोगी आहे? ध्यानासाठी. हां, ध्यानासाठी, अनुभूतीसाठी. बर, छान. कुठलं लावला हो तुम्ही? तिन्हीपैकी कोणता व्यवच्छेद आपल्याला विषय दाखवतो आत्मानुभूतीचा? बरोबर आहे. सगळीकडे मिळणार ना तुम्हाला विषय? नाही असं नाही. तिन्ही पण योगकारामधून तुम्हाला आत्माचा विषय मिळतो. म्हणजे तिन्ही विषय आत्मानुभूतीचे म्हणजे अभेदवृत्तीचे निश्चयाचे आहेत. कशाही रीतीने घ्या, कारण विशेषण विशेष संबंध आहे, बाहेरून जोडलेलं नाही आहे, पर्याय नाही जोडलेली तिथं. तर तिथं तो तर स्वभाव आहे. म्हणजे जेव्हा पर्यायाची चर्चा करणार त्यावेळेस तिथं ते व्यवच्छेद करता येईल. पण जेव्हा जीवाचं त्या गुणांशी संबंध सांगतोय, कुठंही योगकार लावा, तो प्रत्येक विषय आत्मानुभूतीसाठी आपल्याला उपयोगी आहेच. काय आपलं प्रकरण चाललं होतं आता 4 दिवसाखाली, तुमच्या दिवाळीच्या आधी? म्हणजे मला असं वाटतं काहीतरी अर्धवट राहिलंय. शेवटी काय सांगितलं होतं? काहीतरी विचारलं होतं का तुम्हाला मी? काय सांगायचं राहिलं होतं का? अभ्यास दिला होता का काय मी? नाही. तसलं आम्ही लक्षात ठेवत असतो का म्हणायचं? नाही, आम्ही बंद झालो होतो ना. तुम्ही नंतर सांगितलं असं तर माहित नाही. तुम्ही बंद झाल्यावर मी चालू होती का? बरं, परत एकदा ऐकून बघा शेवटचं काय राहिलं असेल तर. मला असं वाटतं काहीतरी प्रकरण आपलं चालू होतं त्यातलं. हां, पण हे बघितलं होतं वाटतं ना, सगळ्या ज्ञान पर्यायातून बघितलं होतं, आठवतंय? सगळ्या ज्ञान पर्यायातून स्वतःकडे जाण्यासाठी किंवा प्रत्येक ज्ञान पर्यायातून संबंध दाखवायचा होता जीवाचा ज्ञानाशी. म्हणजे प्रत्यक्ष, स्मृती, प्रत्यभिज्ञान. सुनीता काकी, सुनीता काकी, तीनशे का ते म्हटले, पण होते 3 इंच आहेत का म्हणून ते देऊन टाक 50 रुपये. काय म्हणले? स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान, आगम सगळ्यातून आम्ही जीवाचा ज्ञानाशी संबंध लावून बघितला होता. म्हणजे कसं म्हणणार, जेव्हा आत्म्याचा आपण विचार करतोय, मग ते 14 नंबर चार्टमध्ये तेच दाखवलं ना महाराजजीने. 14 नंबर चार्ट बघा म्हणून सांगितलं होतं मी, ते पण मीच लक्षात ठेवायचं. काय सांगितलं होतं? त्या चार्टमध्ये सगळे ज्ञान पर्याय घेऊन दाखवलेत महाराजजींनी. हां, स्मरण. मग प्रत्येक ज्ञानातून विचार करून बघा की मी कुठल्या ज्ञान पर्यायात होतो. मग प्रत्यक्ष अनुभव केलेली ज्ञान पर्याय समजेल आपल्याला. त्यामध्येच आलेला विषय तो खरा विषय आहे, बाकीचे सगळे परोक्ष ज्ञान आहे. बरं, ठीक आहे, चला. तुम्हाला लक्षात नाही तर मी पण सोडून दिलं, नाही तर मग मागचं काढा थोडंसं ऐकून. बघितलं ना आपण प्रतियोगी वगैरे, प्रत्येक वैसादृश सगळं. अनुमान राहिलं होतं ना, प्रतियोगी पर्यंत झालं होतं. मग अनुमान राहिलं होतं, आता लक्षात आलं. मग तुम्ही विसरून जाताय सगळं. सांगा, अनुमान ज्ञानाने कसं? अनुमान ज्ञानामध्ये काय असतो?
तर्क तर्क पहिला राहिलं की स्मृती झालं, प्रत्यभिज्ञान झालं. प्रत्यभिज्ञानाचे 3 भेद बघितले आम्ही. काय काय? एकत्व, सादृश्य, वैसादृश्य आणि प्रतियोगी. 4 प्रकारचे प्रत्यभिज्ञान. हां, आणि आता तर्कज्ञानाने कसं लावणार आत्म्याचं? हां, तर्कज्ञानामध्ये व्याप्ती असते ना, जिथं जिथं तिथं तिथं. हां, नाही, ते झालं अनुमान. तर्कमध्ये कसं लावलं सांगा? हां, सर्व देश सर्व काल उपसंहारवती व्याप्ती असं म्हटलं जात आहे. जेव्हा तुम्ही व्याप्ती सांगणार त्यावेळेस त्याला कुठल्याही देश काळाची बाधा नसते. म्हणजे जिथं धूर आहे तिथं अग्नी आहेच, हा संबंध त्रिकाळामध्ये 3 लोकांमध्ये सगळीकडेच लागू होणार असा आहे. त्याला म्हटलं जातं व्याप्ती. बदलणार नाही की ऊर्ध्व लोकात नसते, मध्य लोकात असते, खाली नसते असं वगैरे बदलणार नाही. 3 लोकांमध्ये 3 काळामध्ये सर्व ठिकाणी ती व्याप्ती घटायला पाहिजे, त्यालाच व्याप्ती म्हटलं जातं. मग तसं इथं काय लावला? जीवाचं ज्ञानाशी व्याप्ती लावा, जीवाचं सुखाशी संबंध. कसं? जिथं जिथं जीव आहे, जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं ज्ञान आहे, तिथं तिथे सुख आहे, तिथं तिथं अनंत गुण आहेत, आनंद गुण आहे. हे सगळं झालं व्याप्ती ज्ञान. मग तसं प्रत्येक ठिकाणी आपण लावू शकतो. कुठं? आता पर्यायाशी लावताना व्याप्ती लागणार नाही. कसं? जिथं जिथं जीव आहे तिथे तिथे सुख दुःख आहे. पण जिथं जिथं दुःख आहे तिथे तिथे जीव आहे. मा जिथं जिथं दुःख आहे तिथे तिथे जीव आहे. का नाही लागणार? दुःख तर जीवालाच होत आहे, अन्यांना होत नाही. म्हणजे ह्याला म्हणतात अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. कशाला म्हणायचं? हां, नाही, दुःख जिथे जिथे दुःख आहे तिथे जीव आहेच की, नसतो कसं म्हणणार? उलट लावताना नाही होईल. जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे दुःख आहेच असं नाही. काय कळलं? 2 प्रकारची व्याप्ती. ही काय सांगितले? जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे दुःख आहेच असं नाही. हां, ह्याला म्हणायचं विषम व्याप्ती. आणि समव्याप्ती कशाला म्हणायचं? अन्वय व्याप्ती. तुम्ही कुणीकडनं पण लावा, ते लागायला पाहिजे. हां, ह्याला म्हणायचं सम आणि विषम म्हणा, किंवा अन्वय आणि व्यतिरेक म्हटलं जातं ना. तर म्हणजे जेव्हा दोन्हीकडून आपण लावताना बाधा येत नाही तेव्हा ते समव्याप्ती झाली. आणि विषम व्याप्ती म्हणत असताना एकाच बाजूनी लागणार, दुसऱ्या बाजूनी नाही. दुसरं उदाहरण सांगा मला. दुसरं उदाहरण सांगा. दोन्हीच अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक व्याप्ती. सम म्हणायचं. हां, आणि व्यतिरेक जे स्पर्श रसगंध वर्ण. पूर्ण बोला. जे स्पर्श रसगंध वर्ण मला येते ते फुटबॉल. बर, कुठली व्याप्ती? समज. आणि विषम? विषम मध्ये एका साईडनी लागायला पाहिजे, दुसऱ्या साईडनी नाही लागणार, अशी ती असती विषम व्याप्ती. दुसरं उदाहरण. जिथं जिथं जीव आहे, जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं श्रद्धा गुण आहे. पण जिथं जिथं श्रद्धा गुण आहे तिथे तिथं सम्यक दर्शन आहेच असं नाही.
बरोबर. सम्यक दर्शन उद्गलात आहेच. कसं लावणार? हा, काय म्हणताय? उद्गलात कसं लावणार हे? उद्गलात कसं लावणार ना? उद्गल आहे. हा, आणि जिथं जिथं बर, जिथं जिथं मऊ पण आहे तिथं तिथं पुद्गल आहेच, पण जिथं जिथं पुद्गल आहे तिथं तिथं मऊ पर्याय असेलच असं नाही. कारण पर्याय एका वेळेस आहे एका वेळेस नाही असं असू शकतंय ना. त्यामुळं स्निग्ध वृक्ष काय असतील ती सगळ्या पर्यायांच्या अपेक्षेने. पण नाही असं नाही आहे, गुण आहे पर्याय. काय म्हणती सोनल? पण आता तुम्ही सगळ्या क्षेत्र सगळ्या काळाला व्याप्ती म्हटलेला ना. हा ना, म्हणूनच त्यात दोन भेद केले ना, अन्वय व्याप्ती आणि व्यतिरेक सर्व व्याप्ती. काळ. मग ती जशा रूपाने लावली ना आपण आत्ता त्या रूपाने लावायची. जेव्हा आपण अन्वय रूपाने लावतो त्यावेळेस ती सगळीकडे व्यापणार, आणि व्यतिरेक व्याप्तीच त्याला म्हटलं की कुठं व्याप्त आहे कुठं नाही व्यापत. पण तरी सुद्धा ते तशीच आहे. जसं मी म्हटले की जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं दुःख असेलच असं नाही, पण जिथं जिथं दुःख आहे तिथं तिथं निवाने जीव आहेच. मग हे त्रिकाळामध्ये आहे, तीन लोकांमध्ये सगळीकडे आहे. जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं दुःख असेलच असं नाही. हे कुठल्या क्षेत्रात आणि कुठल्या काळात व्याप्त आहे? जिथं जिथं जीव आहे तिथं तिथं दुःख असेलच असं नाही. ती सगळीकडेच व्याप्त आहे ना. ऊर्ध्वलोक असू दे, मध्यलोक असू दे, अधोलोक असू देत, वर्तमान काळ असू दे, भूतकाळ असू दे, भविष्य काळ असू दे, सगळीकडे व्याप्त आहे हे. म्हणजे त्या व्याख्येसाठी मी हे खुलासा केला की सर्व देश सर्व काळामध्ये अन्वय रूपाने तर असेल नाही तर व्यतिरेक रूपाने तर असेल, ती असणारच व्याप्ती. असं नाही की एका काळात आहे एका काळात नाही, असं नाही होणार. तर हे झालं व्याप्ती ज्ञान. त्याच्यातून आत्म्याचा विषय समजतो आपल्याला. जेव्हा आपल्याला अजून प्रत्यक्ष अनुभव झाला नाही तर तोपर्यंत हे तर्क, अनुमान, आगम, युक्ती याच्याद्वारे सांगितलं ना जावा म्हणून स्वतःपर्यंत. मग म्हणून हे व्याप्ती ज्ञान सुद्धा आपल्याला त्या आपल्या विषयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहे. जिथं जिथं ज्ञान आहे तिथं तिथं जीव आहे, म्हणजे आत्ता माझ्यामध्ये ज्ञान आहे. मग ते पुढं अनुमान झाला. जिथं जिथं ज्ञान आहे माझ्यामध्ये ज्ञान आहे, माझ्यामध्ये जीव आहेच. म्हणजे माझ्या ठिकाणी जीव आहे तर माझ्या ठिकाणी ज्ञान आहे, सुख आहे. हे सगळं तिथं व्याप्तीने समजतं. पुढं बरोबर. हां, ज्ञानाचं परिणमन घेत असताना समव्याप्ती लागते. जिथं जिथं ज्ञान आहे तिथं तिथं जाणणे हे कार्य आहेच. आणि उलटं वाक्य करा, जिथं जिथं जाणतोय तिथे तिथं नियमाने ज्ञान आहेच. कोणाला आहे, कधी आहे, कुठं आहे, कुठं नाही. झोपल्यावर, कोमामध्ये गेल्यावर, मेल्यावर मेल्यावर आहे का? मग काय तेच की, मेल्यावर म्हणजे आहे ना कुठंतरी जीव, तिथं त्याचं ज्ञान आहे, कार्य चालूच आहे. तर म्हणून सांगितलं की सगळीकडं हे व्याप्ती घडते. आणि माननी सांगितलं उदाहरण आता की जिथं जिथं सम्यक दर्शन आहे तिथं तिथं निर्विकल्प आत्मानुभव हा आहे असं नाही. विषम व्याप्ती आहे ना ती. जिथं जिथं सम्यक दर्शन आहे तिथे तिथे निर्विकल्प आत्मानुभव असेल पण नसेल पण उलटं वाक्य करा, सम्यक दर्शन आहेच. जिथं जिथं निर्विकल्प अनुभव आहे तिथं नियमाने सम्यक दर्शन आहेच हे सांगितलं. मग ह्याला समव्याप्ती आणि विषम व्याप्ती समजलं. मग ह्याचा भावलिंग आहे तिथं तिथं द्रव्यलिंग आहेच. बरोबर. जिथं जिथं द्रव्यलिंग आहे तिथे तिथे भावलिंग असेलच असं नाही. बरोबर. समव्याप्ती आणि विषम व्याप्ती. मग ह्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. जिथं जिथं भावलिंग आहे तिथे तिथे द्रव्यलिंग आहेच, पण जिथं जिथं द्रव्यलिंग आहे तिथे तिथं भावलिंग असेल पण नसेल पण. हां, नाही. तर तर्कज्ञान झालं. अनुमान
अनुमानामध्ये काय केलं? साधनात साध्य विज्ञानम अनुमानम. साधनावरून साध्याचं ज्ञान करणं ह्याला म्हणायचं अनुमान. काय कळलं? साधनावरून म्हणजे हेतूवरून, हेतूवरून त्या साध्याचं ज्ञान करणं ह्याला म्हटलं जातं अनुमान. जसं वाक्य केलं काय? साधनात साध्य विज्ञानम अनुमानम. परीक्षामुख सूत्रामध्ये सूत्र दिलं त्यांनी. म्हणजे जे त्यात साधन आणि साध्याचा संबंध दाखवला जातो, त्या साधनावरून साध्याची सिद्धी केली जाते, त्याला म्हणायचं अनुमान ज्ञान. तर इथं कसं केलं? हां, फक्त अनुमान हे सर्व देश सर्व काळ नसतं. अनुमान हे विशिष्ट ठिकाणीच लावलं जातं. तर कसं लावलं? मी जीव आहे ज्ञानमय असल्यामुळे, किंवा मी जीव आहे कारण जाणत आहे, ह्याला म्हणायचं हेतू कुठला आहे? साध्य कुठला आहे? साध्य. मी झालं पक्ष, जीव आहे झालं साध्य, आणि ज्ञानमय असल्यामुळे हे झाला हेतू. प्रतिज्ञा वचन आणि हेतू वचन करायचं. प्रतिज्ञा वचन मध्ये पक्ष आणि साध्य येतं, आणि हेतू वचन मध्ये तुम्हाला साधन दाखवलं जातं. मग त्या साधनावरून त्या साध्याचं ज्ञान करणं ह्याला म्हटलं जातं अनुमान. काय सांगितलं? मी सम्यक दृष्टी आहे. हेतू द्या. असं नाही नाही, जिनवाणी आहे. हां, मी सम्यक दृष्टी आहे, निर्विकल्प आत्म्याला निर्विकल्प आत्मानुभव घेत असल्यामुळे. महावीर भगवान सिद्ध झालेले आहेत, कारण स्वतःला जाणत असल्यामुळे, आत्मज्ञ असल्यामुळे. बाहेरून लावताना तुम्ही अष्टकर्माचा संसाराचा नाश झाल्यामुळे, सर्वज्ञ असल्यामुळे. असं त्या हेतूच्या द्वारे जेव्हा साध्याची सिद्धी केली जाते त्याला म्हटलं जातं अनुमान. मग याचा उपयोग आपल्याला सुद्धा ध्यानासाठी होऊ शकतो. कसं दाखवलं? आता मी उदाहरण दिल्यासारखं अनुमान ज्ञानामध्ये आत्मानुभव करायला बसलाय तर ध्यानाच्या वेळेस कसा उपयोग करणार याचा? मी घेतलेली अनुभूतीच आहे का? हां हां, अजून अजून माझ्या निज सिद्धात्म्याला जाणल्यामुळे. तेच ना, मी निज आत्म्यालाच जाणलेला आहे कारण, असं विचारलं मी. हे माझं ज्ञान सत्यच आहे कारण तिथे मान्य सांगितलं सगळं परोक्षाचं अवलंबन नाही, परोक्ष ज्ञानाचं. हा मी ज्ञानमय आहे हे झालं प्रत्यक्ष ज्ञान. तो मी ज्ञानमय हे परोक्ष ज्ञान म्हणजे स्मरण. ते प्रत्यभिज्ञान झालं. हा कालचं आणि आज मी, हे प्रत्यभिज्ञान झालं. स्मरण ज्ञान म्हणताना तोच प्रतीती असते. स्मरण ज्ञानातच केलं की तो म्हणजे स्मरण ज्ञान झालं. मग ते भगवान परोक्षच झालं की ते पण. मग तेच ना, मग जेव्हा कालचा असतो मी म्हणलं की प्रत्यभिज्ञान होणार. एकत्व प्रत्यभिज्ञान झालं. कालचा असतो मी,
असं सांगितलं की त्यामध्ये हा ही इदंता उल्लेखी असतं ते प्रत्यक्ष ज्ञान झालं, तत्ता उल्लेखी असतं ते स्मरण ज्ञान झालं. मग जिथं तोचा वापर येणार तिथं परोक्ष म्हणजे स्मरण ज्ञान होणार. स्मरण आणि प्रतिविज्ञान मग तुम्ही प्रत्यविज्ञानच करताय कालचाच तो मी म्हणून, मग परत झालं की तेच झालं की कालचाच मी जीव आहे म्हणजे काय झालं, एक स्मरण आणि कालचा हे झालं स्मरण, तोच मी जीव म्हणजे प्रत्यक्ष, मग ते जोडरूप ज्ञान म्हणजे प्रत्यविज्ञान झालं. मग कालचा म्हणत असताना ते परोक्ष होणार. हां बरोबर आहे. सोहम म्हटल्यावर सुद्धा प्रत्यभिज्ञान झालं, तो मी. काय सांगत होते मी? हां, तर मी निर्विकल्प अनुभवच घेतला आहे, कारण तिथं पारिशेष न्याय लावायचं. प्रत्यभिज्ञान स्मरण ज्ञान नव्हतं, प्रत्यभिज्ञान नव्हतं, तर्कज्ञानाने जाणलं नाही, अनुमान आगम यांचा मी अवलंबन घेतला नाही, इंद्रियांनी जाणलं नाही, प्रकाशाने जाणलं नाही, अन्य कुठल्या पदार्थाचा मी तिथे निर्णय केला नाही, असं पारिशेष न्यायाने सुद्धा सांगितलं जातं की त्या हेतूच्याद्वारे साध्याची सिद्धी केली जाते. मी जाणलेलं प्रत्यक्ष ज्ञानच आहे. बर, असं करायला पाहिजे ध्यानामध्ये, तर त्याला बर बर मग सांगतायत असं आम्ही केलंय प्रॅक्टिकली, त्यामुळं आम्हाला जास्त निर्णय चांगला झालाय. तर तुम्हाला सगळ्यांना गायडन्स देत आहे, तुम्ही सगळेजण असं करा. महाराजांनी आम्हांनी असं शिकवलं, जेव्हा तुम्ही पाण्यात पडला तेव्हा पहिल्यांदा हेच अवलंबन करावं लागणार, तसं आत्म्यात पडा. मग आम्हांनी पण सांगितलं की ध्यान शिबिरात घेत असताना पहिल्यांदा म्हणजे कुठल्याही रीतीने जावा पण तुम्हाला आत्म्यापर्यंत जायचंय, निर्णय करायचाय, प्रामाण्य करायचं आहे. मग ते कसंही करा, प्रत्यक्ष अनुभव करा, त्याच्यासाठी तुम्हाला लागणारी ही सगळी सामग्री आहे, पूर्वज्ञान आहे. तिथं त्यावेळी संशय राहत नाही, विपरीतता नाही, ह्याचा पण निर्णय होतो, अनध्यवसाय नाही हे समजतं. आगमाच्या द्वारे कसं हो, नाही आता स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान झालं. आगमाच्या द्वारे कसं विचार करायचा आत्म्याचा, म्हणजे आगमाचा आधार घेतला ना. आगमामध्ये सांगितलं की जिथं जीव आहे तिथं ज्ञान असतो, किंवा असं जाणलं असताना अतिंद्रिय स्वभावाला जाणलं असताना सम्यक दर्शन होतं. ते हेतू दिला ना आपण, साधनाच्या द्वारे साध्याचं ज्ञान केलं अनुमानामध्ये. मी परद्रव्याच्या द्वारे जाणलं नाही म्हणून मी अनुभव केलाय, ते सत्यच आहे. पारिशेष न्यायाच्या द्वारे सांगितलं जातं की आत्म्याचा निर्णय करा. जर तुम्हाला प्रत्यक्ष होत नाही आहे किंवा प्रत्यक्ष तुम्हाला निर्णय करण्यासाठी म्हणून ही जोड दिली आहे, फक्त वास्तविक प्रत्यक्षच निर्णय करायला पाहिजे. हा मी जीव आहे, मी जाणलेलं सत्यच आहे, हे निर्णय तुम्हाला होतो ज्ञानात. पण शंका आली तर त्यासाठी सांगितलं तू जाणलं त्यावेळेस तिथं काय अन्य पदार्थाचा विचार होता का, किंवा अन्य इंद्रियांचं वगैरे अवलंबन होतं का, अन्य कुठला विचार करत होता का, हे सगळं नाही, शुभ अशुभ वगैरे नाही आहेत हे विचार, त्याच्या अपेक्षेने सांगितलं तू जो घेतलाय तो आत्मानुभवच आहे, असं पारिशेष न्यायातून सांगितलं जातं. मग ते हेतूच्याद्वारे साध्याची सिद्धी केली गेली म्हणून तिथं अनुमान ज्ञान सांगितलं. आणि असं सगळं आगमामध्ये उल्लेख केलेला आहे. काय, जी उपयोगमय आहे, उपयोगो लक्षणम या सूत्राच्या द्वारे, किंवा जे काही शास्त्रामध्ये आलेले उल्लेख आहेत ते सगळे सिद्धांत, त्याच्यातून सुद्धा जीवाची सिद्धी होते. मग तो मी आहे किंवा त्याला मी जाणलं असतानाच मला आत्म्याची अनुभूती प्राप्ती होणार आहे हे समजतं. म्हणून आगमाच्या द्वारे सुद्धा आत्म्याचा निर्णय करू शकतो. पारिशेष न्यायाचा अर्थ काय घ्यायचा आता? हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही म्हणजे हे आहे असं.
मागं उदाहरण दिलं होतं ना मी, काय कपडे ठेवलेत समजा समोर सगळे, आणि त्यातलं तुम्हाला विचारलं तुमचं कुठलं आहे, तुम्ही काय म्हणला, हे माझं नाही, ते माझं नाही, ते माझं नाही, ते माझं नाही, राहिलं होतं एक शेवटचं. काय झालं, म्हणजे ते जे राहिलेलं आहे ते तुझं आहे असं. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट होत नाही आहे ना निर्णय, तर असा निर्णय करा, हे नाही, ते नाही, ते नाही, तर ते आहे. पण पहिल्यांदा प्रत्यक्षाचा काय म्हणायचं, पुरुषार्थपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे. नाही झालं तर सांगितलं त्यासाठी की तुम्ही असं अवलंबन करू शकता अन्य ज्ञानांचं. पण अन्य ज्ञानांकडे जाण्यासाठी म्हणून हे गायडन्स नाही आहे तुम्हाला. ज्याला स्थिरता होत नाही आहे, निर्णय होत नाही आहे, त्याला सांगितलं या वेनी जा आणि निर्णय कर. कुठल्याही प्रकाराने करा, पण आत्म्याचा अनुभव करा, हे सांगायचं त्यात उद्देश आहे. बरोबर. ऐकलं का, माने काय सांगितलं, मीचा निर्णय करण्यासाठी तुम्हाला डोळ्याचा वापर लागतो का, काय तुम्हाला शब्द लागतात का, कोणी संबोधन केलं तरच होणार आहे का. मग तो मीचा अनुभव सतत करा ना, चालू आहे, फक्त त्याचा निर्णय करायचा आहे तुम्हाला. तो मी आहे जो जाणतोय, फक्त मीला त्या शरीरात जोडताय म्हणून तुम्हाला अजून मी मध्ये शरीरातच मी दिसतोय, म्हणून त्या मीला सतत सहजतेने जाणण्याचा प्रयत्न करा, तर अनुभव होणार. बोला. मी जीव आहे ज्ञान असल्यामुळे असंच आपण जाणतो ना, मग ह्यात पण अनुमान ज्ञानच झालं ना. हे परोक्षच आहे. हा मी जीव एवढाच अनुभव करा, ते प्रत्यक्ष झालं. हा मी ज्ञानमय, हे प्रत्यक्ष झालं. मी जीव आहे ज्ञानमय असल्यामुळे म्हणलं की परोक्ष झालं. हे समजवण्याची पद्धती आहे. तुम्हाला जसं म्हणलं ना, सामान्य उदाहरण घ्या, सोनल. मी सोनल आहे कारण मी आगमची आई असल्यामुळे, असं म्हणते का तू. म्हणजे हे सगळं सांगायची पद्धत आहे, फक्त तुमचा निर्णय करण्यासाठी. मी यांची घरातली सून आहे, मी यांची मुलगी आहे, हे सगळं नंतरचं सांगायचा विषय झाला. मी सोनल आहे हे निर्णय करण्यासाठी तुला किती ज्ञान लागते, परोक्ष तिथे नाही ना गरज. सहजतेने मी जाणतोय. मग तसं सांगितलं इथं सुद्धा, ज्ञानाचा निर्णय सहज करा. मी ज्ञानमय आहे, मी जीव आहे. फक्त तुम्ही काय करताय, ओढून ताणून ते बाहेरून जोडण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला ते जोडून सांगितलं की तुम्ही हे नाही, ते नाही, ते नाही, तर जीव आहात. म्हणून असं प्रत्यक्ष ज्ञान झालेलं नाही, तर हे ज्ञान अनुभूतीला कारणीभूत आहे. कारण म्हणजे स्टेप्स आहेत एक, हे एवढंच. त्या चार्टमध्ये दाखवले ना, 14 नंबरच्या चार्टमध्ये, की प्रत्यक्ष ज्ञान करा, त्यापूर्वक स्मरण, प्रतिज्ञान, तर्क, अनुमान हे सगळे होतात जेव्हा तुम्ही विकल्पात येणार त्यावेळेस. पण पुन्हा पुन्हा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे, तर विकल्प होत आहेत, तर म्हणले या क्रमाने पण जाऊ शकता. किंवा कधी चंचलता झाली, समारोप झाला, संशय आला, तर सांगितलं असं जावा आणि पुन्हा निर्णय करा की मी जाणतोय ते सत्यच आहे. म्हणजे शेवटी खाद्य लागतंय हो ज्ञानाला. ज्ञान आहे ना, ते विषयाला पकडायला जाते. तुम्ही एक विषय नाही दिला तर, म्हणून त्यांनी सांगितलं नाही का वक्त्यांनी, की चांगला विषय नाही दिला तर नियमाने वाईट विषयामध्ये जातं ज्ञान. चांगला चिंतन नाही केलं तर नियमाने काय ना काय समजून घ्या. म्हणजे मला म्हणायचं आहे की अन्य सगळे विषयांचं निराकरण करण्यासाठी एक विषय द्यायचा आहे, म्हणून निरंतर निर्विकल्प अनुभवामध्ये नाही राहू शकत. म्हणून सांगितलं काय करा, कुठल्या तरी पद्धतीने स्थिर राहण्यासाठी, स्वतःकडे येण्यासाठी हे सगळे उपाय आहेत. काय म्हणत होता मा? बरोबर आहे. सोहम म्हणल्यावर काय झालं, सोहम म्हणल्यावर काय झालं, परोक्ष झालं. मग इथं सगळीकडे दाखवतात ना तुम्हाला, विपश्यनामध्ये म्हणा, अन्य सगळ्या ध्यानामध्ये म्हणा, हे या शब्दांच्या द्वारे, या पद्धतीच्या द्वारे ध्यानाचा विषय दाखवायला जातात. पण ते सोहम म्हणा, नाहीतर
अजून काय म्हणतात मला माहित नाही. अहम म्हटला तरच तिथं प्रत्यक्ष अनुभव होणार. म्हणून तिथं ते वर्णिजींनी पण दाखवलं ना, दासोहम, उदासोहम, मग सोहम आणि मग अहम, असा क्रमनी जावा म्हणून वर्णिजींनी सांगितलं. हो, की तुम्ही घरातून निघाला दर्शन करायला, तर पहिल्यांदा घरातल्या सगळ्या विचारांमध्ये होता म्हटल्यावर त्या विचारातून बाहेर पडण्यासाठी उदासोहम असा विचार करत मार्गक्रमण करा. जेव्हा मंदिराची वाटचाल करताय तेव्हा पुढं जेव्हा भगवंतांचा विचार आला, आता पायऱ्यांजवळ चढतोय काय, अजून भगवंतांच्या समोर जाईसपर्यंत दासोहम म्हणजे मी भगवंतांचा दास आहे, त्यांच्याबद्दल भक्ती प्रकट करण्यासाठी म्हणून. मग आता जेव्हा त्यांच्या समोर उभारलोय, त्यांना नमस्कार करतोय, फेरी मारतोय म्हणा, त्यावेळेस तिथं सांगितलं सोहम, म्हणजे मी जो तो मी, जैसे भगवान तसा मी, असं ते सगळं सोहम झालं. त्याच्या पुढं जाऊन हे सगळी क्रिया झाली बाहेरून परोक्ष ज्ञानाची. त्याच्या पुढं जाऊन अहम असा अनुभव करणार, तर तिथं निर्विकल्प दशा प्रगट झाली. म्हणजे आपण फक्त त्या सोहम पर्यंतचे सगळे स्टेप्स करतोय, पुढचा अहमची स्टेपच करत नाही आहे. कधी करायची दीपाली ताई? म्हणजे हे शाब्दिक ज्ञान पण तुम्हाला नेणार नाही आहे आत्म्यापर्यंत. करू नका मला म्हणायचं नाही, सगळ्यांचे सगळे प्रवचन अटेंड करा, सगळं चिंतन करा, भरपूर वाचन करा, पण शब्द शेवटी अडकवतात. शब्दामध्ये भार येतो, ते पुद्गल आहेत, जल्प आहेत, ते फक्त ज्ञानाच्या स्थिरतेसाठी गरजेचं असतात. म्हणून म्हणजे स्वाध्याय का करायला सांगितला, ध्यानाला त्याच्याने बळ मिळतं म्हणून. जसं तुम्हाला समयसारचं ज्ञान आहे, समजा समाधी शतक, इष्टोपदेश यांचं ज्ञान आहे, जे काही तुम्ही वाचलंय, ऐकलंय, चिंतन केलंय, त्याच्यावर ध्यानाला बसल्यावर बस त्याच्याद्वारे तुम्हाला बळ मिळतं, एक प्रामाण्याला जोर येतो. म्हणून हे सगळ्याचं स्वाध्याय करायला सांगितला. जसं ध्यान होत नाही म्हणतात का? ध्यान होत नाही म्हणणाऱ्यांनी फक्त ह्याच्यापर्यंतच अडकलेत ना, स्वाध्यायापर्यंत, जल्पापर्यंत किंवा मग इंद्रिय विषयापर्यंत अडकलेले आहेत. म्हणून सांगितलं त्यांना निर्णय होत नाही आहे स्वतःना, तर त्यामुळे ते स्वतःला पण निर्णय होत नाही आणि दुसऱ्याला पण नाही होऊ शकत असं म्हणतात. म्हणजे तो विषय छद्मस्थानचा नाही म्हणतील, कषाय आहे तुमचे म्हणून नाही म्हणतील, परिग्रह आहे म्हणून नाही म्हणतील, मोह आहे म्हणून नाही. हे सगळे अनेक प्रकारचे अनेक लोक आहेत, अनेक मान्यता आहेत. त्या सगळ्यातून बाहेर पडून एवढं सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीची बाधा नाही आहे. काल सांगितलं सगळं, कुठल्या क्षेत्राची जसं बाधा नाही आहे आत्मानुभूतीमध्ये, सम्यक दर्शनामध्ये, तसं कुठल्या द्रव्याची नाही, काळाची नाही. षष्टम काळ सोडा, षष्टम काळात होती का नाही हो अनुभूती? षष्टम काळामध्ये अनुभूती होती का? कोणाचा दोष आहे? काळाचा. काळाचा दोष नाहीये, तो तुम्ही प्रयत्न करत नाही, पुरुषार्थ करत नाहीये, त्यामुळं तिथं अनुभूती नाही. त्या हां बरोबर आहे की, तेच सांगायचं आहे. आपण पुरुषार्थ तसा करत नाहीये, त्यामुळं त्या काळावर आरोप आला. पंचम काळात मोक्ष होत नाही, षष्टम काळात सम्यक दर्शन होत नाही, सातव्या नरकातला जीव वर येऊन मनुष्य होत नाही. हे सगळं आपल्या परिणामांची विचित्रता आहे. बाहेर कुठल्या क्षेत्राची, द्रव्याची, काळाची बाधा नाही. म्हणून सांगतायत काय, कुठलाही काळ असू देत, कुठलंही क्षेत्र, शरीर, पर्याय, अवस्था काहीही असू देत, त्याच्यातून फक्त जीव आहे एवढं जाण्याचा प्रयत्न करा, तर अनुभव सहज आहे. निसंगोहम म्हणायचं. सगळे हे सगळे ध्यानाचे सूत्र झाले. मग त्यात पुढे जाऊन मी तसा आहे ह्याचा अनुभव केला तर सम्यक दर्शन होणार. हो, जाणा हा मी
निर्विकल्प शुद्धात्मा आहे. माझ्यामध्ये इंद्रिया नाहीत, कर्म नाहीत, विभाव भाव नाहीतच. मी तर शुद्ध सिद्धात्मा आहे. अशरीरी परमात्मा आहे. निजध्रुव जाणा. जाणणारा मीच आहे. जाणतोय हे सत्यच आहे. न्यायक स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम. विसर्जन. नमो अरिहंता.